तर आज आपण शिकणार आहेत सेमिस्टर फर्स्ट इंग्लिशची जी आहे प्रश्नपत्रिका तिची आन्सर सहित. तर इथं कंप्लीट द वर्ड बाय युझिंग करेक्ट लेटर चाइल्डचं CHILD, रोबोट्स ROBOTS आणि जी लाईट आहे LIGHT, पार्टी PARTY. आता इथे तुम्हाला जे पुट द वर्ड इन अल्फाबेटिकल ऑर्डर आहे, त्या अल्फाबेटिकल म्हणजे ABCD नुसार लावायचं. तर सुरुवातीला सिटी, 2 नंबरला इझी, 3 नंबरला मून आणि 4 नंबरला स्मूथ येईल. तर इकडे जो आहे तो एस ची आहे. स्मार्ट सक्सेस, सॅड साऊथ. याच्यामध्ये एस नंतर आपण पहिल्यांदा SS चं पाहायचं, त्याच्यानंतरचा जो 2 नंबरचा आहे SAD सॅड हे फर्स्ट येईल. SMART स्मार्ट, नंतर मग साऊथ आणि मग सक्सेस लास्टला यू येतं म्हणून एस नंतरचं. तर पंक्च्युएट आहे तर ही सेड यू चाइल्ड वेअर फ्लावर्स. तर आपण याच्यामध्ये एच आहे तो कॅपिटल लिहायचा, सेड नंतर कॉमा, नंतर डबल अवतरण चिन्ह जो आहे तो पूर्ण वाक्याला होईल. व्हाय डोंट यू ट्राय ऑनलाईन शॉपिंग, ह्याच्यात क्वेश्चन मार्क येईल. व्हाय डोंट यू ट्राय ऑनलाईन शॉपिंग, याला दुहेरी अवतरण चिन्हही येईल. मेक 4 वर्ड, त्याच्यामध्ये आपल्याला जो दिलाय वर्ड इंटरमिडिएट, तर त्याच्यामध्ये वर्ड कोणते कोणते येतात जे अर्थपूर्ण असतील ते. तर त्याच्यामध्ये MAN मॅन येतंय, इंटर एक येतंय, पुन्हा आपल्याला मॅट येत आहे, मॅट येत आहे, अँट येत आहे, टी येत आहे, डेट येत आहे. तर स्पॉट द एरर अँड रिराईट द करेक्ट सेंटेन्समध्ये आपल्याला दे हॅज लॉस्ट ऑल होप, ते हॅज ऐवजी हॅव येतं. द इन्स्पेक्टर हॅड स्माईल, स्माईल ऐवजी स्माईल्ड येतं कारण हॅड आहे. तर राईट द रिलेटेड वर्ड, रिलेटेड वर्ड म्हणजे रीड आहे. तर रीड आहे त्याच्यात तुम्हाला काय करायचं आहे, रिलेटेड वर्डमध्ये त्यांनी जो स्लोली दिले तो विषय स्लोली आहे, तो ॲडवर्ब असल्यामुळे बाकीचे हे ॲडवर्बच त्याचे वर्णनात्मक असेल. लाऊडली, रीड, करेक्टली, क्लिअरली, फास्टली, नीटली लिहू शकता तुम्ही. पुन्हा चेन नाऊन वर्डची आहे चेन, जे आहे बुक असल्यामुळे के वरून काईट येईल आणि के वरून काईट आल्यानंतर मग ई लास्टला येते म्हणून EGG एक, जी वरून GATE गेट, ईगल येतं ई वरून. डू ॲज डायरेक्टेड, मेक मिनिंगफुल सेंटेन्स युजिंग टू टेक केअर ऑफ. तर इथं आपल्याला असं लिहू शकतो की इट इज आवर ड्युटी टू टेक केअर ऑफ आवर एल्डर्स ऑर पॅरेंट, म्हणजे आपल्या मोठ्या माणसांची आपल्याकडून सेवा करणे किंवा म्हणजे काळजी घेणे हे आपलं कर्तव्य. टू टेक केअर हा वाक्प्रचार आहे इंग्लिशमधला. ॲड प्रेफिक्स ऑर सफिक्स, तर लाईकचं डिसलाईक होतंय, मॅनेजचं मॅनेजमेंट होते. ॲड क्लॉज, एक्सपांड सेंटेन्स. आय लॉस्ट माय पेन विच वॉज रेड, मी माझा पेन हरवला आहे. तुम्ही तिथे पुढे एक्सपांड करू शकता क्लॉज की विच वॉज रेड, त्याची उत्तरं दिलेले आहे. तर टॉमी फाउंड अ रिअल बुक, ट्रू आहे. टॉमी हॅड सीन नोटबुक दॅन मार्गी, फॉल्स. मार्गी हॅड हॅबिट ऑफ रायटिंग डायरी, ट्रू. मार्गी वॉज 12 years old, फॉल्स. इथला जो पॅराग्राफ आहे तो पूर्णपणे वाचायचा. तुम्हाला आधी क्वेश्चन वाचून मग पॅराग्राफ वाचलेला सोपा पडेल. Picture of book that Tommy found, yellow, crinkly, old book, awfully funny. Find out opposite म्हणजे विरुद्धार्थी. Lost found, youngचं old, फ्रंटचं बॅक आणि कॅचचं थ्रो. आता डू ॲज डायरेक्टेड, इट वॉज व्हेरी ओल्ड बुक. तर बिगिनिंग जो आहे तो व्हॉट ॲन आहे, तर व्हॉट ॲन ओल्ड बुक इट वॉज या प्रकारे. टॉमी फाउंड रिअल बुक, रिराईट सेंटेन्स पास्ट परफेक्ट टेन्स. तर फाउंड ऐवजी येईल हॅड फाउंड. टॉमी हॅड फाउंड अ रिअल बुक. आता इथं व्हॉट इज युअर फेवरेट हॉबी, व्हाय, तर आपण मनाने लिहू शकता की माय फेवरेट हॉबी इज टू, आपलं नेशनमध्ये सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट जे आहे ते क्रिकेटला आहे. आणि मोस्टली T20. पुन्हा आपल्याला जे आहे ते वर्ल्डमध्ये आपण क्रिकेटसाठी फर्स्ट नंबर असलेला देश आहे हे लिहू शकता. तुमचा आवडता प्लेयर विषयी लिहू शकता. माय फेवरेट प्लेयर इज सचिन तेंडुलकर और विराट कोहली वगैरे असं लिहू शकता. रीड फॉलोविंग पॅसेज अँड ॲक्टिव्हिटी, तर याच्यामध्ये दिलं आहे रायटर वॉज इंटरेस्टेड इन. कंप्लीट जो आहे सेंटेन्स ते करण्यासाठी तुम्हाला याच्यामध्ये पहिल्यांदा पॅरेग्राफ बघायचा.
हे क्वेश्चन पाहून पॅरेग्राफ बघायचं, मग तुम्हाला हे सोपं पडेल की दिस फिंगर प्ले. आता इथं पुढं आहे हॅड ड्रेस्ड डोल प्रॉपरली लोरा. तर आय वॉज सिम्पली मेकिंग माय फिंगर गो इन मंकी लाईक imitation. The first word is spelled by Helen Keller was DOLL, doll. आता इथे याच पॅरेग्राफवर अरेंज प्रॉपर सिक्वेन्स. तर सिक्वेन्स आहे तो कसा अरेंज करायचा की पहिल्यांदा जी सिच्युएशन याच्यात दिलेली आहे लिहिलेली ती लिहायची. त्याच्यानंतर दुसरी कोणती दिली वाक्य तसेच्या तसे असतात ते फक्त आपल्याला बरोबर जम्बलिंग असलेले सरळ लावून लिहायचे आन्सर. राईट ॲक्शन डिस्क्रायबिंग वर्ड. आता स्पेल स्लोली, स्पेल सक्सीड, फायनली सक्सीड, मेक सक्सीड इन मेकिंग, मेकिंग सिम्पली मेकिंग, डू ॲट डायरेक्टली. शी गेव मी अ डॉल. तर याचं अ डॉल स्टार्ट करायचं. तर अ डॉल वॉज गिवन टू मी बाय हर. आय हेल्ड अप माय हँड मेड लेटर डॉल. आता इथं नॉट ओनली बट ऑल्सो. तर आपल्याकडे अँड असतंय तिथं बट ऑल्सो येईल आणि हँडच्या आधी नॉट ओनली. त्यामुळे शी नॉट ओनली हेल्ड माय हँड बट ऑल्सो मेड द लेटर फॉर डॉल. आता इथे लिहिले व्हॉट डू यू डू अंडरस्टँड एनी सब्जेक्ट बेटर. तर कुठलाही विषय तुम्हाला चांगल्यापणाने समजण्यासाठी तुम्ही काय करता. तर आय स्टडी. तर आपण असं लिहू शकता की हार्डवर्किंग करताना समजा जर एखादा विषय कळला नाही तर डिक्शनरी ऑर आम्ही आमच्या सोशल मीडियामध्ये विचारू शकतो, त्याच्यामध्ये पाहू शकतो बेटरली. त्याचं जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत मी ते वाचत राहील. स्टेट द फॉलोविंग स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स. द बॉय स्पीकिंग हिज फादर ट्रू. म्हणजे हे पोएम आहे आणि पोएमवर जर तसंच तसं वाक्य असेल तर ट्रू. जर वाक्य थोडं वेगळं वाटलं तर त्याला फॉल्स करा. बॉय रिक्वेस्ट फादर टू वॉक फास्टर, फॉल्स. फादर लीडिंग द बॉय ट्रू. द फादर इज टॉकिंग टू इट्स चाइल्ड, फॉल्स. आता इथे दिले आहे की कम्प्लीट द फॉलोइंग. द बॉय रिक्वेस्ट हिज फादर वॉक स्लोली बिकॉज ही वॉन्ट फॉलो हिज फादर. he want to follow his father. He don't want to fall small fall see me. आता ॲप्रिशिएशन आहे कवितेचं कम्पॅरिझनचं. तर ते ॲप्रिशिएशन म्हणजे पहिल्यांदा कवितेचं नाव टायटलमध्ये, सेकंडली असेल तुम्हाला तर कवीचं नाव, पोएट्स नेम जो असतो इथे खाली लिहिलेला असतं पोएट झाल्यानंतर ना. त्याच्यानंतर त्याचं फिगर ऑफ स्पीच, रायमिंग स्कीम वगैरे, सेंट्रल आयडिया आपण लिहू शकतो. आणि याच्यानंतर आपण जो नॉन टेक्स्च्युअल पॅसेज आहे तर त्याच्यातले प्रश्न उत्तरे लिहू शकतो. पण याच्यामध्ये जो अपोजिट वर्ड आहे तर आता समजा इथे आहे आर्टिफिशियलचं अपोजिट, नॅचरल, ओल्डचं न्यू, इनकम्प्लीटचं कम्प्लीट, फेअरचं अनफेअर. या प्रकारे ऐकते. इट इज नेसेसरी टू स्टे अलर्ट, कोप चेंजेस. आता अंडरलाईन इन्फिनेटिव्ह असेल तर टू संज्ञा जो जोडलेला आहे टू स्टे तो. तर चूज करेक्ट. टेल क्वेश्चन टॅग आहे तर याच्यात डझंट इट आहे. व्हॉट डू यू डू वेन स्ट्रेस क्रिएटर इन युअर माइंड. मग मी मूवी बघू शकते असं वगैरे लिहू शकता तुम्ही, किंवा प्ले करू शकतो. या प्रकारे तुम्हाला जे आवडेल ते लिहू शकता. तर समरी आहे तर ती 1/2 लिहायची आहे क्वेश्चन 4ची एमध्ये. तर तुम्ही मेन जे 1/3 आहे तर तो पॅरेग्राफ 1/3 करून लिहू शकता तुम्ही. तर इथं जो लिहिलेला आहे रायटिंग स्किल तर ती मी याच्यात लिहिलेली आहे ती तुम्हाला पाठवते. याच्यात बघा डायलॉग आहे तर त्याच्यात आपण जम्बलिंग डायलॉग आहे सुरुवातीला ते पण सरळ कशी. इट इज न्यू, येस आय डू, डू यू हॅव अ कार, आय वॉज न्यू इन 2018. तर इथे डायलॉग जंबल आहे ते नीट आपल्याला करायचे. तर इथं पहिल्यांदा विचारले डू यू हॅव अ कार तर येस आय डू हे 2 नंबरला येईल. नंतर इज इट न्यू हे विचारणार, त्याच्यानंतर आपण आन्सर देणार इट वॉज न्यू इन 2018. कम्प्लीट द फॉलोइंग डायलॉग. सुरेश रमेश कॅन यू बोरो मी 10 रुपीज. रमेश येस बट वाय डू यू नीड मनी. सुरेश आय वॉन्ट टू बाय न्यू पेन. रमेश वेअर इज युअर मनी. सुरेश आय हॅव लॉस्ट माय मनी.
आता विजिट डॉक्टरला जाताय आणि तुम्ही 3 जे सेंटेन्स आहे डायलॉगचे तर ते मी लिहून तुम्हाला पाठवते ते पहा. आता इथे पॅराग्राफ आहे, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर आहे. तर याच्यावरून तुम्ही लिहू शकता की याचे रॉ मटेरियल, स्केल ऑफ प्रोडक्शन, टाईप ऑफ इन्व्हेस्टमेंट याच्यातलं पॅराग्राफमधलं पाहून लिहू शकता तुम्ही. मी ही मागे देते. इथं स्किल डेव्हलपमेंट आहे, इथं ट्रान्सलेट आहे. तर सक्सेस म्हणजे लेक्चर म्हणजे जे व्याख्यान, ट्रान्सलेट इन मराठी. कीप युअर आय कार्ड विथ यू एव्हरी डे. तुमच्यासोबत दररोज आय कार्ड सोबत ठेवा. अ फ्रेंड इन नीड इज फ्रेंड इन डीड्स. याचा अर्थ आहे की संकटकाळी जो मदत करतो तोच खरा मित्र. भरपूर झाडे लावा. हे इंग्लिशमध्ये जर करायचं आहे तर प्लांट अ लॉट ऑफ ट्रीज. आपली शाळा स्वच्छ व सुंदर ठेवा. कीप आवर स्कूल क्लीन अँड ब्युटिफुल. शकता याचं. हे आहे वर्ड चेन. ओके. हे लेटर रायटिंगचं आन्सर आहे. लेटर रायटिंगचं आन्सर आहे हे. डॉक्टरचं आणि पेशंटचं जे डायलॉग आहेत ते आहेत इथे.